आणि काही नमस्कार. आणि दुकान घेतलंय उघडून उपजा केली तर पैकी आत्ताच आमची लागलाय का आम्हाला तरी आता घेतले भरून सिमेंट. आणि आता आपण वहीला ऑर्डर आजच्या तर वही बी संपली का ऑर्डरची शिकली एवढंच राहिलेली आहे. तिकडे टाकायचं आता तरी चालू साईडवर. आता आम्हाला दुकान म्हणून आमचे दोघ चालू आहेत. तर काही कंपनी वाटते माल वाटते कंपनीचे तर खाली करायचं आपल्याला. आता गेट खोलतो राम जी ऐसा बोलता है ये देखो ये खोलना पड़ेगा उसको पाना लेके. का जुगाड़ कसा लावलाय नट बोलते देखो. वो आदमी को बोलो डोका लगाने का जरा सिर्फ. तुमच्या भावाने खोलले आता डोकं लावून जरा. काच नहीं वो क्यों उसको पूछो कापड़ डालने का सीमेंट कापड़ डालने का पूछो ना उसको. वो पाइप भी निकालना पड़ेगा. वो पाइप से जो हाथ में जाता पिकअप. कोण दिसा ना काय माहिती काही ठीक आहे. आता वीट भरतात ते आता 500 वीट भरून चालले आता दान ते खाली करायला. रेंदो अंदर नीचे का मी नीचे. आता ट्रॅक्टर मध्ये द्यायची 500 वीट आपल्या फक्त 700 द्यायची लावते ते ट्रॅक्टर येतात मागा आता रिवर्स. आज पाऊस तर काय आज बी थांबायचं काय नाव घ्याय ना. पाऊस तर यायला लागला थोडा थोडा काय थोडे निंदवारेत. तर वीट भरते ते अजून चालू वीट बाहायची. आता गाडी वगैरे गेली ती विटाची भरून. आता ते गेले ट्रॅक्टर विटाचं भरून. आणि आपल्याला 10 बॅग टाकायचे आता अर्जंट आली ट्रिप. आणि पिकअप पण नाही तर आता वीट खाली काय गेली आपण ट्रॅक्टरमध्ये टाकू. आता टाका समोर ट्रॅक्टरमध्ये टाकू आपण आता सिमेंट 10 बॅग टाकायची फक्त. लवकर दिल्यावर जरा वाटतं गिरायकाला फोन केलं की चालू जरा इम्प्रेस होते जरा कस्टमर. आपल्याला तेच पाहिजे तर आपण देऊ पटकन टाकून याच्यामध्ये 10 बॅग भरून आणि देऊ टाकून. आता घेतले भरून नका सिमेंट टाईममध्ये लोड केले. आता वर जाते का तिथपर्यंत ट्रॅक्टर. सगळं पडतात का बघू दे नाही तर रस्त्याने पडायच्या सगळ्या बॅगा. केले खाली एकदम घेतली मोज आहे ना. आपण जाऊ दुकानात परत. आणि ह्याच्यामध्ये टाकायचं एक एक्सपिरियन्स वेगळाच होता. भारी होता एक्सपिरियन्स. नुसतं बसायचं वरून डायरेक्ट पलटी केलं काही खाली उतरलं ना काय नाही काय पलटी करून आले. घातला 4-7 लावून. आणि आता ट्रॅक्टर घेऊ आपण. आता तुम्हाला सांगतो तर ट्रॅक्टर कसं चालू करायचं सांगतो. चालवायचं लांबच चालू कसं करायचं चालवायचं सांगतो तुम्हाला मी. काय नाही अवघड. शिडक्या पहिले बसून झालं लईच. पाऊस पण पडतोय अचानक कधी ऊन पण येते असंच होतंय. नंतर काय का सांगतो आता मी. पहिली चावी लावायची. चावी लावलेली आणि काही 2 गेअर आहेत. हे एक गेअर आणि एक गेअर आहे. 2 गेअर आहेत. हे स्पीडचा गेअर आहे दिसतोय का तुम्हाला. हा स्पीडचा गेअर आहे. पुढे घेतला की स्लो चालणार बघा. दिले तर कासव आणि ससा
दोन्ही दिले इथं कासवन ससा. आणि पुढे घेतलं की स्लो चालणार आणि खाली घेतलं की सशगत पळणार ते डायरेक्ट. काय माहिती. तर बघा इथं न्यूटन आणि ते सगळे इथं गेर आहेत ह्यालाच. पुढं घेतलं की फर्स्ट गिअर पडतो लगेच इकडं पुढं, इकडे दुसरा आणि इकडे तिसरा, महाग तिसरा आणि इकडं चौथा गिअर आहे. आणि चौथा गिअर तर टाकत नाही एवढं नाही पट. तर काय का हे न्यूटन करायला लागतं तुम्हाला का. हे केल्याशिवाय पुढं ट्रॅक्टर चालवत नाही. बघा जर तुम्हाला आता हे घेतो पुढं मी आता पुढचा गिअर टाकलाय. पुढचा गिअर टाकला आता ह्याचा मी. आणि आता बघू ट्रॅक्टर चालू करतो. चालूच नाही झाला. आता हे महाग घेतलं की बघा तुम्ही ट्रॅक्टर चालू झाला. चालू ट्रॅक्टर आता असं चालू करा ट्रॅक्टर. आणि हा काय बंद करतो झाला. ट्रॅक्टरच्या आवाजाने माझ्या मिक्स झाल्यावर ऐकू यायचं नाही तुम्हाला. आणि जर हे पुढचं ऑपरेटिंग करायचं आहे तर कायच हे दोन्ही हे एवढं सोपं आहे. त्याला काय नाही अवघड नाही लय. हे नुसतं असं करायचं पुढं मागं करायचं हे दोन्ही साईडला आणि इकडं पुढच्या बकेटला असंच करायचं आहे बस. मला एकदा रनिंगमध्ये सांगतो कसं करायचं. आता आपण कशन भरून मग सांगतो मला कसं भरताना. आता घेऊ न्यूटन करून हे आणि चालू करू. झाला चालू. वर घेऊ आता वर घ्यायचं काही वर आलं घेतली क्रशन भरून. बघा इकडं भरली. आय होप तुम्हाला हे कळलं असं काय चालवायचं काय. स्टेरिंग तर आपल्या हाताची इकडं फिरवा नाही इकडं फिरवा आपल्याला कुठं जायची. आणि इथं बी रेस दिलेली तर गायज इथं रेस दिलेली. अजून काही खाली घ्यायचं असं इथून पुढे जेव्हा खाली गेलं हे आणि तो लाईट दिले तो का हॉर्न. आपल्या मीटरमध्ये दाखवते बॅटरी दाखवते येतं ते दाखवते काय मला माहित नाही. ते काय मला माहित नाही काय डोंट नो. आता केली मामाने हावर आता आली ते पिका म्हणते नाही हाय बरोबर राहू दे जास्त नाही कमी नाही. आता हे खाली करायचे आपले सिमेंट 10 बॅग भरले जात. खाली कोण यायच्यात तर आपण खाली जाऊ. खाली करायला घरापे जाय तिकडच आले साईडवर. आता तर लावायच्या सिमेंट येतं वर. आता घेऊ आपण लावू सिमेंट दोघंशी आम्ही आता येतो नाही. तर झाले माझं जेवण. सगळे झोपले असते आमच्या घरात पण ते सगळे. आणि आपले ब्लॉग शेअर झालेले आहेत ना. तर काय तुम्हाला हे ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय गाईज.